2.5 महिन्यापूर्वी मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मागील 4 वर्ष प्रशासक या नगरपालिकेवर होता आणि निवडणुकीच्या माध्यमातून तांबड्या मातीवर एक आमची सभा झाली, चाटे गल्लीमध्ये सभा झाली। वेगवेगळ्या प्रभागात सभा होत असताना आम्ही सांगितलं या मोहोळ शहराची पाणी पुरवठा योजना नदीवरनं या ठिकाणी या शहराला पाणी पुरवठा होतो आणि त्या नदीवरची लाईट फक्त 8 तास आहे। तुम्ही जर शिवसेनेला निवडून दिलं, तुम्ही जर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला, तुम्ही जर तुमच्या प्रभागातले शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले तर 3 महिन्याच्या आतमध्ये या मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणारी जे लाईट आहे ते आम्ही 24 तास करू, अशा प्रकारचा शब्द आम्ही या मोहोळ शहरातल्या जनतेला दिला होता आणि ते शब्द आम्ही 2.5 महिन्यामध्येच या ठिकाणी पूर्ण केला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मोहोळ नगरपालिकेवर ती 40,000 लोकसंख्या असलेलं मोहोळ शहर, टाक्याची व्यवस्था असताना देखील, दुतर्फी नदी वाहत असताना देखील मोहोळ शहराचा पाणी पुरवठा फक्त 8 तास होता आणि ते 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त 10,76,000 रुपयाची आवश्यकता होती आणि सिद्धिताई वस्त्रे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार हातामध्ये घेतला। अजून स्वीकृत नगरसेवकाची निवड व्हायची होती, उपनगराध्यक्षाची निवड व्हायची होती। त्याच्या आधीमध्ये आम्ही 5 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी रेल्वे ऑफिसला दिला आणि 5,76,000 रुपये ऑनलाईन केलं। 10,76,000 रुपयासाठी फक्त 24 तास पाणी पुरवठा बंद होता आणि 10,76,000 रुपये भरल्यानंतर आजपासून म्हणजे मागील आजपासून मोहोळ शहराला 24 तास पाणी पुरवठ्याला लाईट मिळणार। जे पाणी आपण 4 दिवसाला 5 दिवसाला या शहरातल्या नागरिकाला देत होतो ते पाणी आपण दररोज देखील या मोहोळ शहरातल्या नागरिकाला आपण देऊ शकतो। 1 दिवसाआड देखील आपण मोहोळ शहरातल्या नागरिकाला देऊ शकतो आणि या मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न आजपासून या ठिकाणी मिटलेला आहे। काही तांत्रिक बाबी मोटरीचा विषय असेल, काही विषय असेल तर एखादा दिवस मागे पुढे होईल, पण मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याची लाईट 24 तास चालू झालेली आहे आणि या सर्व शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांचं कष्ट आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या कामी आलेला आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। दुसरी गोष्ट, मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 मोटरी आहेत, एक 30 HP ची मोटर आहे आणि एक 75 HP ची मोटर आहे। त्या दोन्ही देखील स्टँड बाय म्हणून आम्ही 5 लाख रुपये ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पाणी पुरवठ्याच्या TS साठी सांगलीला 2 मोटरी देखील एक्स्ट्रा घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि या मोहोळ शहराचा पाणी पुरवठा जो दिलेला शब्द ते पूर्ण केलेला, याचा आम्हाला सार्थ अभिमान। रमेशजी बारसकरांनी स्वतः अनेक कार्यक्रमामध्ये पटका का बांधत नाही, अनेक वेळा प्रश्न अनेकांनी विचारले, पण मी पटका बांधणार आहे, पण काय वेळाने बांधणार आहे, पण त्यांचं जे पण होतं त्यांनी ते आज आम्हाला सांगितलं। याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी त्याग करावा लागतो, ते त्यांच्याकडे आहे। त्यांनी आज बोलून नाही जर दाखवलं तरी पण आज त्यांनी पटका बांधल्याचा अर्थ ह्या पाणी पुरवठा 24 तास होईपर्यंत ते पटका बांधणार नव्हते आणि जनतेला दिलेले शब्द पुरा केल्याशिवाय त्यांनी पटका बांधला नाही। आज या मोहोळ शहराला 24 तास लाईट पाणी उपसाला दिले, पाणी पुरवठ्याला दिले आणि ॲडिशनल मोटरी सुद्धा खरेदी केलेत। मोहोळ शहरासाठी पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाल काढलेला आहे। अनेक जेवढे आम्ही मोहोळ शहरासाठी जे या संघटनेनं आमच्या पार्टी प्रमुख रमेश बारसकर आणि मी आम्ही या दोघांनी मिळून दिले जनतेले शब्द आम्ही पुरे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मोहोळ शहरातले रस्त्याचे कामं असतील, लाईटचे कामं असतील, संडास बाथरूम गटरीची कामं असतील, हे पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मोहोळच्या जनतेनं आमच्या दावलेला विश्वास सार्थ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढंच या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही जे प्रचारामध्ये सांगितलं होतं आणि नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे आमचा निवडून आला आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारत देशामध्ये एक इतिहास झाला। सांगोल्याचे माजी आमदार
शाजी बापू पाटील मला एकनाथ शिंदे साहेबाच्या बंगल्यावर भेटल्यानंतर, अरे रमेश, तुम्ही इतिहास केला, अशा प्रकारची शाबासकी त्या ठिकाणी शाजी बापू यांनी दिली आणि सगळ्यात कमी वयाचा नगराध्यक्ष या देशामधला मोहोळमध्ये निवडून आला. आणि आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की मोहोळ शहराला 24 तास पाणी पुरवठा योजना, जी लाईट आहे ते 8 तास आहे, त्यामुळं पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला जनतेला दिलं जातं. ते लाईट 24 तास करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ते पूर्ण होस्तोवर डोक्यावर पटका बांधणार नाही, अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा या ठिकाणी मी घेतली होती. अनेक वेळा तुळजापूरच्या देवस्थान समितीमध्ये गेलो, ते पटका बांधून सत्कार करायला करत असताना त्यांना मी सांगितलं की मी पटका स्वीकारत नाही, आई तुळजाभवानीची माफी मागतो, मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटल्याशिवाय पटका बांधणार नाही. अनेक जणांनी नगराध्यक्ष आपला आला, नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळं सत्कार करायला आले, पण कुणाचाही पटका त्या ठिकाणी स्वीकारला नाही. कारण मोहोळला 24 तास पाणी पुरवठ्याची वीज जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत पटका बांधणार नाही, अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा केली होती. आणि आज 24 तास पाणी पुरवठा योजना चालू झालेली आहे. त्यामुळं मोहोळ शहराच्या सर्व 72 शिवसैनिकांनी डोक्यावर पटका या ठिकाणी माझा बांधलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मोहोळ शहराचे अनेक प्रश्न आहेत. या मोहोळ शहराच्या मुख्य रस्त्यासाठी 16.5 कोटी रुपयाची मागणी आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्याकडे केलेली आहे. आणि जोपर्यंत आता मोहोळ शहराचा मुख्य रस्ता होत नाही तोपर्यंत पटका बांधून घेणार नाही, अशा प्रकारची आज आप्पाच्या साक्षीने या ठिकाणी सर्व नगरसेवकाच्या साक्षीने, नगराध्यक्षाच्या साक्षीनं करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढी काय ताकद खर्च करता येईल तेवढी ताकद खर्च करून या मोहोळचा मुख्य रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या मोहोळच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नंतर परत पटका बांधणार नाही आणि परत अशी प्रतीक्षा कवाच करणार नाही. फक्त ही लास्टच प्रतीक्षा आहे आणि मोहोळ शहराचा मुख्य रस्ता आपण करून दाखवू. धन्यवाद. ओके.